अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. एकदा जन महाराज, अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय. मग त्याची विनंती करा, भगवंताचं चिंतन करा. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडल त्याला 5,000 रुपये बक्षीस दिल्या जाईल. खरं सांगा, कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज? अजिबात नाही. पैठणला जे दसक्रियावी दिले जातात त्यांना माहिती आहे. काही काही लोक एवढे हलकट आहे महाराज, 4 तास बसले तरी कावळा शिवत. गावात हे कधी कोणाला शिवले नाही, कावळा यांना कशाला शिवल? कठीण ताळ आहे. आखी गोदावरी खराब करून टाकली हो महाराजा, बावळ्याच्या हाडकायनं. मला कठीण ताण वाटतो. गंगा खराब झाली ना महाराज. अरे मी या मताचा महाराज नाही, धर्माच्या विरोधात प्रचार करणारा महाराज नाही मी. दशक्रिया विधी करा, तेरवी करा, जेवढे हिंदू परंपरेने जे उत्सव आहे ते करा. अरे पण त्या हाडकं गंगेत कशाला सोडतात? एखाद्या झाडाजवळ सोडा, शेतात सोडा. अख्खी गोदावरी खराब करून टाकली. खरं सांगा, तुम्ही सगळे जाणकार मंडळी, ज्याने जीवनभर कोंबड्या खाल्ल्या आणि त्याच्या हाडकं पैठणला घेऊन गेले, त्याला मोक्ष मिळेल का? अहो नाही हो महाराज. काशीला नाही, तुम्ही पार बद्रीनाथ केदारनाथला जरी नेले तरी ते नरकातच जाणार. त्यानं काही परमार्थच केला नाही ना. अहो ते इथं असून पैठणला कधी गेलं नाही. खरंय नाही, वस्तुस्थिती ना. इथं असून त्याला कधी षष्ठी माहीत नाही, कधी नाथ महाराज माहीत नाही, त्याला काहीच माहीत नाही. खरं सांगू का गाड्यानो, असा जर एखादा मेला ना, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही काही गोष्टी अशा आहे. एखादा हिंदू माणूस मेला त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालतात का नाही माया? आहे ना परंपरा आपल्या तिकडे, ती तुळशीचं पान ठेवतात ओठावर, बरोबर आहे का नाही? मला असं वाटतं आतापासून ही पद्धत बंद करून टाका तुम्ही. मुसलमानच का हो? आता ज्यानं जीवनभर दारू पिली, ज्यानं जीवनभर मांसाहार केला, कोंबड्या खाल्ल्या, बकऱ्या खाल्ल्या, त्याला तुळशीच्या पानानं काय होणार आहे? असं एवढं मोठं खोड जरी ते तोंडात घालतात काही होणार नाही ना. असा जर एखादा भक्त मेला तर कोंबडीचे पक्क घाला त्याच्या तोंडात, मोक्ष मिळेल त्याला. काही लोक दारू पिऊन मेले की त्यांच्या दशक्रिया दिलं, ती जागा सारून घेतो ना आपण, तिथं सुद्धा क्वार्टर ठेवतात हो बावळे लोक. काय मेळ. आता एक आमच्या गावात एक दारुड्या मेला, मी कधी दशक्रिया दिलं जात नाही, गेलो आणि पाहिलं ते सारून घेतले, फुलं बिलं ठेवले, क्वार्टर ठेवली होती, एक बिंडल ठेवलं होतं. ते बिडे नाही का ते बिडे माचीस. म्हणलं हे काय? नाही म्हणे दारूतले जीव. अरे ते दारून मेलं ना बावळ्या हो, मेल्यावर बी दारूच का? मग तिथं मी विचार केला, जे दारू पित आहे ते मेल्यानंतर त्याच्या तिथं दारू असते. कोणी तंबाखू खात आहे, कोणी गुटखा खात आहे, असं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काही लोक पार्लेजी बिस्किट ठेवतात, असं ठेवतात. मी विचार केला, आपल्यासारखं जर एखादा महाराज मेला तर काय ठेवते? काहीच नाही, एक नारळ पाकिट ठेवायला. म्हणून सर्वांना माझी विनंती, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. बसणारी मंडळी, एवढा 3.5 हाताचा नरदेव दिलाय. राजाने दौंडी दिली, जो कावळा पकडून आणल त्याला 5,000 रुपये दिले जाईल. थोडं लक्ष देऊन उदाहरण आहे का? आता डोळ्यावाल्याने विचार केला, कावळा काय पकडायची गोष्ट आहे का? त्या गावामध्ये एक आंधळा मनुष्य होता. आता त्याच्याही मनी ध्यानीने कावळा काही पकडता थोडा येत असतो. ते गंगेवर गेलं, स्नान केलं, त्यानं सहज हात वर केले. त्या आंधळ्याचं भाग्य असं, त्याच्या हातात कावळा सापडला. जसा कावळा सापडला तसा आंधळा नाचायलाच लागला. वा 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 वा, जमलं गड्या, आजचं जमून गेलं. पण आंधळं थोडं स्वार्थी होतं. ते म्हणजे सकाळचे 10 वाजले एक कावळा सापडला, संध्याकाळी 5 वाजेला जर 4-5 कावळे सापडले तर कसे 20,000 रुपये भेटतील आपल्याला. आंधळ्यानं काय केलं माझ्याकडे पहा. आंधळ्यानं तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. आंधळ्यानं काय केलं? पहिला कावळा घेतला आणि कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं काय केले? आता खरं सांगा, किती वर्ष आंधळ थांबलं म्हणजे त्याला कावळा सापडेल का हो? हा, तसं एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जन्मी जठरे शयनम. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय ना. बसणारी मंडळी, माझ्या हात जोडून विनंती गड्यांनो, संधीचं सोनं करा बरं. एवढं वातावरण खराब झालंय, काय चाललंय या देशामध्ये आणि काय नाही चाललं. फक्त एवढंच मी एक प्रमाण तुम्हाला सांगतो, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी,
अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. काय देश होता महाराज आपला, काय राष्ट्र होता रे. एक काळ या विश्वाला शांतीचा संदेश देणारा आपला भारत देश सोन्याचा धूर निघत होता असं आख्यायिका नाही, असा इतिहास आपल्या लोकांचा आहे. आज जर पाहिलं 2025 मध्ये काय चाललं काय नाही चाललं, मला तर असं अवघड वाटतंय. खरं तर आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गरज होती. आज खरं अहिल्याबाई होळकरांची गरज होती. आज माझ्या धर्मवीर संभाजीराजांची गरज होती. अरे ज्या औरंग्याने 40 दिवस माझ्या धर्मवीर संभाजीराजांना त्रास दिला तरी मेले पण धर्म सोडले नाही. त्या धर्मवीर संभाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये लोक 1000 रुपयात मतदान विकत असेल, हे ज्यावेळेस राजेवरून पाहत असेल त्यावेळेस थुकत असतील मारते तुमच्या आणि माझ्यावर. अरे ज्यांच्यासाठी आम्ही देहाचं बलिदान दिलंय, ज्यांच्यासाठी आम्ही धर्माचं बलिदान दिलंय, ते लोक जर असे वाईट वागत असेल, कठीण होत असेल. भगतसिंग राजगुरू ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वयाच्या 23व्या आणि 22व्या वर्षी त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी गळ्यामध्ये फास गुंतवला. असे लोक ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे पाहत असेल, वाईट वाटत असेल. महाराज अहिल्याबाई होळकरांचे आपल्या महाराष्ट्रावर नाही, या देशावर खूप उपकार आहे. महाराज जेवढे जेवढे या भारतातले भगवान भोलेनाथाचे मंदिर आहे, त्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तो तर या वाघिणीने केलेला आहे. महाराज काशी विश्वनाथाचा सुद्धा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनीच केलेला आहे. जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मंदिर असतील त्या मंदिराचा उद्धार म्हणून तर अहिल्याबाई होळकरांच्या हातात महादेवाची पिंड आहे ना, पाहिलं ना तुम्ही त्यांचा फोटो. का भारतातले जेवढे काही मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम या मातेने केलाय. मला एवढंच सांगायचं, आज काय चाललंय, मा जिजाऊबाई साहेबांनी छत्रपती घडवण्यासाठी एवढा मोठे परिश्रम घेतले. अहिल्याबाई होळकर असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, ह्या लोकांचा आदर्श आपण जीवनामध्ये ठेवा. मी खरं सांगू, कठीण चाललंय. तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायका हा कन्या विक्रयोलोबा दंपतीनांच्या कल्कनम. एवढं वातावरण वाढलंय. देशापुढं दररोज नवीन एक आव्हान आहे. लव जिहाद हे तर आव्हान देशासमोर आहेच, पण त्याचबरोबर मुली पळून जाण्याचं प्रमाण सुद्धा या देशामध्ये एवढं वाढलंय. मला तर वाईट वाटतं. माझ्या जीवनातली घटना सांगतो. 2-3 महिन्यापूर्वी आमच्या गावाजवळची एक मुलगी पळून गेली. लक्ष देऊन ऐका फक्त कीर्तन. मुलगी पळून गेल्यानंतर PSIने मला फोन केला, म्हणे महाराज कुठे आहे तुम्ही. म्हणलं मी कीर्तनाला आहे साहेब. त्या मुलीचे आई वडील आलेले, ते त्यांना भेटायचं म्हणतात. मग मी कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशी गेलो. मी नारदाच्या गादीवर सांगतो, खोटं बोलत नाही आहे. त्या आईची दातखिळी बसत होती. बाप जोऱ्या जोऱ्यात रडत होता आणि ती मुलगी त्या पोलिसांना सांगत होती, साहेब मला माझ्या आईपासून भीती आहे आणि मला माझ्या बापापासून भीती आहे. खरं सांगू का, बापाही वेड्यासारखा करायला लागला, आई तेव्हापासून तिची तब्येत खराब आहे. माझी सर्व इथं बसणाऱ्या मायांना विनंती, मायांनो आपल्या मुलींकडे लक्ष ठेवा. अरे बापांना सुद्धा विनंती, तरुण पोरांना सुद्धा विनंती, पोरांनो असं कोणतं प्रेम असतं गड्यानो, हे आंधळं प्रेम आहे. या प्रेमानं जीवनाचं वाटोळ होतं. तुम्हाला हे नाही कळणार. ज्या दिवशी एकुलता एक रक्ताचा गोळा तुमचा एखाद्या पोरासोबत पळून जाईल त्या दिवशी कळेल तुम्हाला किती वाईट आहे. त्या दिवशी त्या बापाने मला दुसऱ्या दिवशी चहा घ्यायला बोलवलं. म्हणे महाराज याच्यावर काहीतरी बोलत जावं कीर्तनामध्ये. असंच जर चालत राहिलं म्हणे महाराज तर मी वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला शब्द देतो म्हणे महाराज, भविष्यात माणसं पोरी जन्माला घालणार नाहीये. सरकारला सुद्धा माझी विनंती आहे. अरे 18 वर्षे एखाद्या मायबापाने आपल्या रक्ताचा गोळा सांभाळायचा आहे. इथं बसणाऱ्या सर्व मुलींना माझा प्रश्न आहे, तुमचा बाप 2000चा जिओचा फोन वापरतोय, तुम्हाला 20,000चा फोन घेऊन देतो. त्याची लायकी नाहीये तुम्हाला चांगल्या शाळेत टाकायची. तो 3 रुपये टक्क्यानं पैसे काढतो आणि तुमच्या कॉलेजची फी भरतो. अरे तो फाटक्या बन्याने घालतो, तुम्हाला शाळेत नवे ड्रेस आहे. तो फाटका चप्पल घालतो, तुम्हाला काय आहे नवीन बूट आहे. मला एवढंच सांगायचं, ज्याला शाळेत पाठवायची अक्कल आहे, ज्याला आपल्या पोरीला चांगले कपडे घेऊन द्यायचे अक्कल आहे, जगातल्या प्रत्येक बापाला आपल्या पोरीचं लग्न करायचं सुद्धा अक्कल आहे. काय बावळ्या महाराजा पोरी शंभड्या पोरायच्या नांदी लागून 2-2 महिन्याचं प्रेम असणाऱ्या पोरासोबत सांगतात की मला माझ्या भावापासून भीती आहे, मला माझ्या मायपासून भीती आहे, बापापासून भीती. अरे ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी चालू असती, डॉक्टर सांगतो सिझर करावं लागेल. काय करावं लागेल. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, त्यावेळेस तुमची माय
20 ते 25 टाचे देऊन तुम्हाला जन्माला घालती, त्या मायेने कोण तुम्हाला कशी भीती राहील? अवघड वातावरण झालं. सगळे ग्रामस्थ मंडळी याच्यावर ठोस निर्णय घेत जा. प्रत्येकाने या गोष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे. अरे लव जिहाद, अरे मुस्लिम लोक तर हिंदू मुली पळवतात, तो तर एक मोठं षडयंत्र आहे. पण आज हिंदू मुली जर हिंदू मुलांसोबत पळून चालल्या तर कसं होणार महाराज? एवढं अवघड झालंय, काय चाललंय काही कळत नाही. पण जे चाललंय ते निश्चित चुकीचं चाललंय. म्हणून आपण प्रत्येकाने, प्रत्येक भावाला माझी विनंती आहे, आपल्या बहिणीवर संशय नका घेऊ. अरे पण भाऊ म्हणून आठवड्यातून 2 वेळेस तर तिचा मोबाईल चेक करत जा. बापाला सुद्धा विनंती आहे, अरे जोपर्यंत पोरीचं शिक्षण होत नाही तोपर्यंत विनाकारण पोरींजवळ मोबाईल देण्याचं काहीच कारण नाही आहे. लोक अरे पूर्वी का मोबाईल होते का महाराज? पूर्वी का सोयरिकी होत नव्हत्या का? ह्या गोष्टीचा आपण विचार करा. कठीण चाललंय सगळं, लोक वेडे व्हायला लागले. माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येक आईला, आज अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे. अहिल्याबाई होळकरांची शपथ देतो मुलींनो तुम्हाला, निश्चित तुमच्यामुळं तुमच्या बापाची मान वाढेल एवढं चांगलं काम नका करू. पण माझ्या कीर्तनातून एक बोध घ्या, तुमच्यामुळं तुमच्या मायला आणि बापाला खाली पाहावं लागल असं जर जीवनामध्ये नाही केलं तर मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. नका बाकीच्या गोष्टी करू, पण ह्या गोष्टीची काळामध्ये गरज आहे. खूप कठीण चाललंय, काय चाललंय काही कळत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, जीवन हे डबल नाही आहे. एकदाच आहे ना, मग इथं येऊन भगवंताचं चिंतन करा. प्रत्येकाने मुलांना सत्संग द्या. अरे हा समाज जर घडवायचा असेल, त्याला परिवर्तन करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये आता एवढंच एक व्यासपीठ असं राहिलं की इथून चुकून सुद्धा दिशाभूल केल्या जात नाहीये. म्हणून होईल तोपर्यंत मुलांना चांगले सत्संग घडवा, मुलांना योग्य मार्गदर्शन करा. अरे छत्रपती घडले नाही रे, छत्रपती शिवाजी महाराज हे मा जिजाबाई साहेबांनी घडवले. छत्रपती गर्भात असताना रामायण वाचलं, भागवत वाचलं, महाभारत वाचलं, तेव्हा कुठे एवढा पराक्रमी राजा घडवलाय महाराज. घडणं वेगळं आणि घडवला वेगळा. भली हुई सती ना गई राजा बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, पैदा झाला नाही, पैदा किया कि प्रभु पसारे हात. मी थोडं स्पष्ट बोलू, जननी जने तो भक्त जने याद आता या शूर, नाही तो जननी बांज बली क्या खावे क्या नूर. अरे आईने पोराला जन्माला घालत असताना एक तो हरिभक्त जन्माला घाला. आईने पोराला जन्माला घालायचा असेल तर एक तो शूरवीर जन्माला घाला, आणि आईने पोराला जन्माला घालायचा असेल तर एखादा हरिभक्त, एखादा दानी जन्माला घाला. नाही तर कौरवासारखे 100 जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेले चांगलं महाराज. ज्यांच्यापासून देशाचं वाटूळ आहे असे पोरं जन्माला घालण्यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलेलं खूप चांगलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, निश्चित आपण या गोष्टीचं पालन करा. विठाला 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 विठाला. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. भावे गात गीत विठोबाचे, भावे गात गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट. भावे गात गीत विठोबाचे, भावे गात गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट. तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? भावे गाता गीत विठोबाचे, भावनेने भगवंताचं गीत गा.
निश्चित तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात असे वैकुंठवासी बाबासाहेब कोंडीराम पाटील एरंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. बसणारी मंडळी, नका काही बाकी गोष्टी करू, पण ज्या मायबापाने तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय त्या मायबापाची सेवा करा. याच्यापेक्षा दुसरा परमार्थ या जगामध्ये अजिबात नाहीये. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. बसणारे मंडळी, निश्चित मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता हा वाल्मिक ऋषी रामायणामध्ये सांगतात. या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चित पोरके वसाल. अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चालाल की आपल्या जीवनातला आधार वड गेला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला इतिहास डोळ्यासमोर ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक चालू आहे. सोन्याचं सिंहासन बसायला आहे, सोन्याचं मुकुट डोक्यामध्ये. अख्खा महाराष्ट्र आनंद उत्सव साजरा करतोय आणि छत्रपतीच्या डोळ्याला धारा लागल्या. मग जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे ओ राजे, काय झाला राहिला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहात, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहे, सोन्याचा मुकुट तुमच्या डोक्यामध्ये. मग राजे रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या मायेला सांगतो, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे ग. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्त्व कळत असेल तर तुम्हाला आणि मला का कळू नाही? सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. अख्ख्या देशाने उदो उदो केलाय. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन तेंडुलकरच्या मुखातले शब्द आहे, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे, मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे, सगळे लोक माझ्यासोबत आहे. पण खरं सांगू तुम्हाला, हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकी नाही काही जमलं तरी प्रत्येकाने आपल्या बापाला भ्या. 2 गोष्टी सांगतोय, परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भ्या. दुसरं काहीच करायचं काम नाहीये. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती, गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेले आहोत. आमचे बाबासाहेब कोंडीराम भाऊ पाटील एरंडे, आमचे चेअरमन अमोल भैया यांच्या सुंदर अशा नियोजनामध्ये तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, आमचे संजय महाराज, सोपान महाराज आहेत, कल्याण महाराज आहेत, नारायण महाराज आहेत, अजून रामेश्वर महाराज आहेत, वारकरी शिक्षण संस्था त्यांच्या आहेत, आमचा कृष्णादादा आहेत, आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज.